विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय वातावरण सध्या तापतं आहे आणि याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर शेठ जाधव सर। साहेब, सध्या वातावरण तापतं आहे। कालच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांची या ठिकाणी बॅग चेक केली, त्याच्यावरून पूर्ण राज्यामध्ये सध्या वातावरण सध्या गरम झालेलं पाहायला मिळतंय। विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी उडताना पाहायला मिळत आहेत। काय सांगाल? असं आहे की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत। ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत। या सरकारनं पुन्हा त्यांची दानत दाखवली, नियत दाखवली आणि त्यांची वृत्ती दाखवली ती अशी की आमच्या पक्षप्रमुखांच्या बॅगा तपासल्या। याचा अर्थ पुन्हा एकदा हे देशामध्ये एक विषय अधोरेखित झाला की हे जे केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, हे ईडी, NIA, CBI, इन्कम टॅक्स ह्या ज्या सगळ्या केंद्रीय एजन्सीज आहेत, ह्या केंद्रीय एजन्सीचा वापर करून त्यांनी हे सरकार आणलेलं आहे। आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे त्यांना कळल्यामुळं ही निवडणूक आयोगासारखी जी केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांना नामोहरम करण्याचा त्यांचा हा प्रयत्न चाललेला आहे। पण त्यांनी केवळ पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंची बॅग तपासली नाही, तर महाराष्ट्रातल्या 12.5-13 कोटी जनतेच्या हृदयाला हात घातलाय, त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल। बरोबर आहे। अजित पवार असं म्हणतात की शरद पवारांनी नेहमीच पक्षपातीपणा केला। मी जवळपास 8 वेळा उमेदवारी अर्ज भरला, पण माझ्या उमेदवारी अर्ज भरताना एकदाही शरद पवार साहेब उपस्थित राहिले नाहीत। असं आहे की या आकाशामध्ये अनेक पक्षी भ्रमण करत असतात, अनेक पक्षी। ते पक्षी त्यांच्या पिलांना मोठं करण्याकरता चोचीमध्ये दाणा पाणी घालणं, त्यांना ऊब देणं, त्यांना बाहेरून चारा पाणी आणून देणं, असं करून त्यांचं जतन करत असतात, त्यांना वाढवत असतात। परंतु गरुड हा असा एकच पक्षी आहे की तो आपल्या पिल्लाला आपल्या पाठीवर बसवतो किंवा आपल्या पायात घेतो आणि आकाशामध्ये अशी उंच 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 भरारी घेतो आणि तिथून तो आपल्या पिल्लाला खाली सोडून देतो। ते पिल्लू खाली पडेल त्याची तो काळजी करत नाही गरुड, ते पिल्लू मरेल त्याची काळजी करत नाही। तो त्याच्या आव्हान करतो त्याला की तुझ्या जीवनाचं रक्षण तू कर, तू स्वतः वाच, आणि ते पिल्लू त्या क्षणी पडता पडता पंख पसरतं आणि भरारी घ्यायला लागतं। अजित पवारांचं किंवा पवार साहेबांचं दुर्दैव हेच आहे की अजित पवारांना त्यांनी गरुडाचं पिल्लू बनवण्याचा प्रयत्न केला, पण अजित पवारांना पवार साहेबांची भूमिका आणि भावना कळली नाही। हे पवार साहेबांचं दुर्दैव आहे, अजित पवारांचं नाही। बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये विविध पक्षाच्या दिग्गजांच्या सभा होत आहेत। आज मोदी आणि अमित शहा देखील महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्या सभा सोलापूरमध्ये होताना पाहायला मिळतात। काय सांगाल? सभांचा धुरळा उडताना पाहायला मिळतोय। जिथे निवडणूक तिथे मोदी साहेब आणि अमित शहा साहेब, जिथे प्रसंग, जिथे संकट, जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तिथे देशाचे पंतप्रधान कधी नाहीत, अमित शहा साहेब नाहीत। आठवा 2019 साली कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये आलं, देशाच्या पंतप्रधानांनी कधी या महाराष्ट्राच्या मातीला पाय लावला? कधी आले? ज्या वेळेला 2021 साली महापूर आला, कधी देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्रामध्ये आले? आणि म्हणून पंतप्रधान हे प्रधानमंत्री राहिलेले नाही, तर ते प्रचार मंत्री राहिले आहेत। त्यामुळं निवडणूक आली की ते प्रचार करायला येतात। हे नवीन काय आहे? ते प्रधानमंत्री नाही तर प्रचार मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा। नक्कीच। हे होते भास्कर शेठ जाधव। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।